या भाजीपुडी हॉटेलची भाजी सुद्धा फिकी पडेल या पद्धतीची आज भाजी बनवली आणि एवढी सगळ्यांना आवडली ना, खरंच भारी झाली होती। तर ही भाजी बनवायसाठी मी आधी कढईमध्ये तेल घेतलं, गरम करून घेतलं, जिरे मोहरी टाकली, हिंग टाकलं आणि चिरलेला कांदा, कुटलेले लसूण अद्रकचं पेस्ट, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतला, लालसर होईपर्यंत परतून घेतला। थोडंसं लालसर झालं की सगळे मसाले टाकून घ्यायचे, याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, घरचा काळा मसाला सगळं टाकून घेतलं आणि इथं टमाटे आणि मेथी चिरून टाकलेले आहे। टमाट्याचं पाणी आपल्याला पिचकून टाकून द्यायचं आहे। त्यानंतर टमाटे घ्यायचे आणि इथं चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं। मीठ टाकल्यावर टमाटे लवकर विरघळून जातील आणि आपल्याला इथं पाव चमचा गुळाचं पावडर टाकायचं आहे। गुळाच्या पावडरनं टमाट्याचा आंबटपणा बॅलन्स होतो आणि भाजी एकदम टेस्टी लागते। त्यानंतर सगळे टमाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहे। टमाट्याची फोड दिसली नाही पाहिजे, अगदी असं मॅश करून घ्यायचं। तर इथं झाकून ठेवून शिजून घेतलेली आहे भाजी झाली आपली तयार। तर इथं भरपूर सगळं वरून कोथिंबीर टाकायचं आहे, एकदम भारी लागते आणि एवढं कमी वेळ लागतं नाही हे भाजी बनवायला, खूप कमी 10 मिनिटात भाजी तयार झालेली आहे आणि सगळ्याला आवडली आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने। व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब